be doing today is putting together a lot of dots to reach a destination. आज संपूर्ण दिवस आपण काय करणार आहे, जे तुकडे आहेत ते एकत्र करून आपण ते चित्र तयार करण्याचा प्रयत्न करणार आहोत. And this is our first topic, Israel and the church, two sides of the same coin. आज सकाळचं सत्र जे आहे त्याचं शीर्षक आहे इस्रायल आणि मंडळी, नाण्याच्या दोन बाजू. Now, have you ever played a jigsaw puzzle? तुम्ही कधी अशा प्रकारचं ते चित्र एकत्र करायचे खेळ खेळले का? पाहिलं असेल ते. You bring a lot of pieces together, but it forms one full picture. आणि अनेक छोटे छोटे तुकडे आपण मुलांना देतो आणि एकत्र करतो आणि त्यानंतर एक चित्र आपल्याला पाहायला मिळतं. Today this is what we are doing. आज सकाळी आपण हेच करणार आहोत. We will bring a lot of scriptures together. अनेक प्रभूचे वचन आपण एकत्र करणार आहोत And then the picture will come. आणि मग सर्व आपण देवाचं एकत्र केल्यावरती एक सरते शेवटी आपल्याला एक चित्र दिसणार आहे. That's why it's important to stay till the end. आणि म्हणून महत्वाचं आहे की जेवढा कोणी जाऊ नये, थांबा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण चित्र Otherwise you won't get the entire picture. नाहीतर जे पूर्ण चित्र प्रभूला असं दाखवायचं ते दिसणार नाही. Now this is the map of the world. आता जगाचा हा नकाशा आहे. Can you tell me where India is? Anybody? तुम्हाला भारत कुठे दाखवलं का? Found it? Okay. Where is the United States of आणि America? अमेरिका कुठे दाखवाल का? दाखवा. You know, जे दाखवतील ते जातील. where's Australia? Anyone knows where's Australia? ऑस्ट्रेलिया कुठे? ऑस्ट्रेलिया. Okay. Where's Brazil? ब्राझील दिसते कुठं? खाली आहे बघ. Anyone knows where's Israel? इस्रायल कुठे दिसते का बघा? भिंगाचा चष्मा घातला. Okay, where? कुठे बरोबर? थोडं Approximate. जागा तर दाखवा. जागा कुठे दिसते का बघा? ओके. बघा The black circle. ते जे वर्तुळ काढलेलं आहे त्याच्यामध्ये छोटासा एक देश दिसतो आणि त्याचं नाव इस्रायल. Small little tiny Israel. Okay. एकदम छोटासा चिमुकला देश. And all the Bible is about Israel. परंतु पवित्र शास्त्र सर्व काही इस्रायल बद्दल असेल. The entire Old Testament, सगळं जुना करार, the Gospels are all in Israel. आणि सर्व चारही शुभवर्तमान इस्रायलमध्येच घडते. The book of Acts is mostly in Israel. प्रेषितांचं कृत्य देखील जवळजवळ इस्रायलमध्ये घडलं. And the book of Revelation comes back to Israel. आणि पुन्हा एकदा रेव्हलेशन मध्ये प्रकटीकरणामध्ये आपल्याला इस्रायल दिसतं. So we start here, we end here. म्हणजे आपण इथे सुरुवात करतो, इथेच एंड करतो. And we're going to cover that today. आणि आज आपण ह्या दोन बाजू पाहणार आहोत. The Ecclesia, that is the church, embedded in Israel is our topic. मंडळी जी आहे तिला इस्रायलमध्ये तिचं कलम केलेलं आहे. And if you look at this, you have two symbols. आज इथे पाहता तरी दोन चिन्ह तुम्हाला दिसतात. Symbol of the cross representing Christianity. येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ आणि जो ख्रिस्ती धर्माचं एक प्रकार चिन्ह आहे. And the menorah, the 7-branch golden lampstand, which represents, which is the symbol actually of Israel. आणि समय जे आहे खऱ्या अर्थाने इस्रायलचं ते दर्शक आहे. Two sides of the same coin. If you look at one coin, head and tail, both are two sides. Same coin. एकच नाम आहे परंतु त्याला दोन बाजू आहेत. पहा. Now in the book of Daniel, since you have done the end time seminar, दानिएलच्या पुस्तकामध्ये आणि एप्रिल महिन्यामध्ये आपण बराच वेळ दानिएलचं पुस्तक शिकलो. Daniel was told by God, "Go your way, Daniel, for the words are closed up and sealed till the end of time." आणि वचन असं म्हणतं, ते परमेश्वर दानिएलला म्हणाला, तुझ्या जीवनात लक्ष दे, संदेश गुप्त ठेव, अंतापर्यंत अंतच्या क्षणापर्यंत ते गुप्त राहील. Now think from Daniel's perspective. आता दानिएलच्या दृष्टिकोनातून थोडं पहा. Daniel is a prophet of God, as a servant of God, has written something and said something. दानिएल हा संदेश होता आणि त्याने संदेश दिले होते. But God is telling him, परंतु परमेश्वर त्याला काय सांगतो, Daniel, now you don't worry, तुम्हारा काम हो गया. दानिएल तुझं काम झालं, आता तू काळजी करू नकोस. You're done. आता तुझं काम संपलं. You don't worry about it anymore. आता तू काही काळजी करू नकोस. If you have said something in somebody's life, जर एखाद्या व्यक्तीच्या जीवनात तुम्ही असं म्हणाला, after a few months you want to know, right, brother, can it just did it happen, did it not happen? काही महिन्यानंतर तुम्हाला माहित असतं की आपण जे बोलतो ते खरं ठरलं का. God said, Daniel, you don't worry. दानिएलला परमेश्वर म्हटला, संपलं, आता तू काळजी करू I've नकोस. told you to write it. You've written it. Your job is done. मी तुला म्हणालो लिहून काढ, तू लिहिलंस, तुझं काम संपलं. Go your way. God is literally telling him, you will die
and you will not see it happening. It is sealed up till the end of time. आणि तो दानिएल परमेश्वर म्हणतो की तुझं संपलं, आता तुझा अंत होईल, व त्याची काळजी करू नको, तू विश्राम घे. Sometimes that's our job. आणि कधी कधी तीच आपली सेवा असते. Just do the job. काम कर. The fruit belongs to the Lord. आणि जे फळ येईल ते प्रभूच आहे. We're not even supposed to see the fruit. आणि कधी कधी आपल्याला फळ पण कामाचं दिसत नाही. But God knows. पण तू तेही पाहतो. That is what Daniel was doing. आणि दानिएलने तेच केलं होतं. Because God had something in His plan and His timing. कारण देवाकडे त्याच्यासाठी काहीतरी खास अद्भुत होतं. And that's what the book of Galatians says to us. आणि गलतीच्या पत्रामध्ये आपण हे वाचतो. Chapter 4 and verse 4. 4 वचन म्हणतो That in the fullness of time, आणि मग जेव्हा समयाची समाप्ती येईल, God sent forth His Son, परमेश्वर त्याच्या पुत्राला पाठवेल, made of a woman, made under the law. आणि मग तो त्या नियमशास्त्रातून तो येईल. In the fullness of time. आणि ज्यावेळेस काळाची समाप्ती होईल. And you may wonder, God made Adam and Hawa 4,000 years back. Why did He take so long to send Jesus Christ? आपल्याला माहित आहे 4000 वर्षापूर्वी देवाने आदामाला हवेला निर्माण केलं, आणि त्यानंतर ते परमेश्वर आपला पुत्र पाठवतो. Why did He send Him at the time of the Exodus? आणि मग प्रभू येशू ख्रिस्त निर्गमनाच्या काळातच का नाही आला? Why did He send Him at the time when Elijah was praying at Mount Carmel? जेव्हा एलिया माउंट कार्मेलवरती प्रार्थना करतात त्यावेळेस येशू का नाही आला? God had His time for everything. देवाकडे सगळ्या गोष्टी वेळ आहे. And people sometimes come and ask this question. अनेक लोक देतात विचारतात, Brother, Pastor, ये क्या? This is a new revelation. मास्टर हे काय नवीन काहीतरी रेव्हलेशन आहे There is का? no new revelation here. नवीन काहीही नाही. John got the revelation. योहानाला प्रगटीकरण मिळालं. We don't get revelation. आपल्याकडे प्रगटीकरण नाही मिळत. But God opens our understanding परमेश्वर आहे ते आपलं अंतःचक्षु उघडतो in the perfection of His time. आणि त्याच्या वेळेमध्ये ते आपलं अंतःकरण And what we are doing today is not a new revelation. आज आपण काय करतो आहोत, शिकतो आहोत, नवीन काही रेव्हलेशन But we नाही, are seeing something happening in the timing of God. परंतु देवाच्या वेळेमध्ये या सध्याच्या काळात काहीतरी घडत आहे प्रेमो. Exactly what God told Daniel, that this is sealed up till the end of time. आणि दानिएल त्यांनी सांगितलं होतं की शेवट अंतापर्यंत ते गुपित राहील, गुपित ठेव. Now the entire book, the entire Bible has one hero. फक्त शास्त्रामध्ये संपूर्ण शास्त्रामध्ये एकच अभिनेता आहे. Amen. आमेन. One hero. एकच अभिनेता, And that is the Lord आणि Yeshua. त्याचं नाव येशू ख्रिस्त आहे. Amen. Amen. He is the Word of God made flesh. आणि तो देवाचं वचन आहे जो देहामध्ये प्रगट झाला. Amen. आमेन. You believe that? तुम्ही विश्वास करता Say का? Amen. बोला आमेन. He is the Word of God made flesh. तो देवाचा शब्द जो देही झाला, And He existed from the very beginning. आणि सुरुवातीपासून तो अस्तित्वात होता. Not a created being, आणि तो कोणी निर्माण केलेला नाहीये, one with the Father. परंतु पित्याबरोबर तो एक होता. And in John chapter 5 verse 39, आणि योहान 5:39 मध्ये म्हटलेलं आहे, it tells the people, search the scriptures. तो म्हणतो की वचनामध्ये त्याचा शोधा. For you think you have eternal life in the scriptures and they speak about me. आणि तुम्हाला माहित आहे प्रभूचं वचन सार्वकालिक जीवनाबद्दल बोलतं, पण ते खऱ्या अर्थाने मजबद्दल Now बोलतं. here in this context, आता ह्या संदर्भामध्ये he is talking to Jewish people, Pharisees, Sadducees, teachers of the law. तो यहुद्यांना, मनुष्यांना, शास्त्री लोकांनी काहीतरी सांगत आहे. And when he says search the scriptures, आणि तो त्याला म्हणतो शास्त्रामध्ये शोधा. it does not mean Matthew, Mark, Luke, John. आणि याचा अर्थ मत्ते, मार्क, लूक, योहान मध्ये नाही. Because at that time there was no Matthew, Mark, Luke and John. त्यावेळेला मत्ते, मार्क, लूक, योहान लिहिले नव्हते. When he made this statement, there was only one scripture, that is the Old Testament. जेव्हा येशू हा शब्द बोलला त्यावेळेस फक्त जुना करारच होता. And read the Bible always in context. आणि जेव्हा त्याच्या बाबतीत बोलतो शास्त्राचा अभ्यास करता संदर्भामध्ये Who is speaking to whom, at what time, in what circumstances. कोण बोलत आहे, कोणाला बोलत आहे, कोणत्या वेळेला बोलत आहे. Amen. आमेन. And he says search the scriptures, means search the Old Testament. आणि तो म्हणतो की तुम्ही वचन शोधा, म्हणजे जुना करार शोधा. For it speaks about me. कारण त्या जुन्या करारामध्ये माझ्याबद्दलच लिहिलेलं आहे. I am everywhere. आणि मी बोलतो शास्त्राच्या प्रत्येक पानावरती आहे. John chapter 5 verse 46. John 5:46 मध्ये म्हटलं He आहे, says Moshe wrote about me. मोशेनं माझ्याबद्दल लिहिलं. Where did Moshe write about him? मोशेने येशूचं पण नाव लिहिलं. Moshe wrote 5 books मोशेने 5 पुस्तक लिहिले and a few psalms. आणि स्तोत्र लिहिले. Where do you find the name of Jesus Christ? पण येशूचं नाव कुठे सापडतं? Let's see further. आपण बघूया. Now look at this. आणि पहा हे चित्र पहा. Have you seen this prophecy? आणि ही भविष्यवाणी पाहिली का?
Okay? God says ते प्रभू म्हणतो to the serpent and to Adam, आणि तो त्या सर्पाला आणि I will आदामाला put enmity between your seed, actually to Hava, to Eve, between your seed and the serpent's seed. हवे जातो आणि ते म्हणतो की तुझा बीज आणि सर्प याच्यावर मी शत्रुत्व ठेवीन. Now, who is this prophecy about? आता ही भविष्यवाणी कोणाबद्दल आहे? Jesus. लेकिन Jesus कहाँ लिखा है? पण येशूचं नाव नाही ना. स्त्री का संतान can be any, could have been David, could have been Moses, could have been Abraham. How can we say it is Jesus? स्त्रीचं संतान मोशे असू शकला असता, एलिया असू शकला असता, पण आपण कसं काय ठाम बनवू शकतो येशूच? Okay? See, I'm just trying to have an argument. आणि मी फक्त असं वाद करतो थोडा वेळ समजून So to open up our understanding, की आपली एक म्हणजे आपल्याला समजावं. how can we prove that this is about Jesus? कसं आपण प्रूव्ह करू शकतो की हे येशू बद्दलच लिहिलेलं आहे? Okay, I'll explain it further. मी सांगतो तुम्हाला. Now, have you ever seen this before? At least elderly people will know what that is, right? जे 90-80च्या काळातले आहेत त्यांना कळले काय आहे. Our young boy, they will not know this. हे प्रल्हादच्या लेकराला काय कळायचं नाही काय. But some of you know, right? What is this? काय ज्यांना माहिती आहे त्यांनी हात वर करायचं काय. निगेटिव्ह. Can you see what is there? निगेटिव्ह मध्ये कोणाचे चित्र दिसतात का? नाही दिसत. Now can you see? आता दिसतंय का? And sometimes Old Testament prophecy is like this. आणि काही वेळेस जुना करार असा निगेटिव्ह सारखा असतो. And when you open the new, जेव्हा तुम्ही नवीन करार उघडता it becomes like this. तेव्हा तुम्हाला निगेटिव्ह मध्ये काय ते अतिशय स्पष्ट दिसतं. But it's already there. परंतु तुम्हाला माहिती का तो ते चित्र तिथं आहे. It's already there. ते चित्र खालचं चित्र तिथे आहे. It only has to be developed and opened up. हा फोटोच आहे आणि डेव्हलप फक्त करायला लागतो. Amen. आमेन. For that God has given us special spectacles. की देवाने आपल्याला तो ते पाहण्याचा खास चष्मा दिलेला आहे. Special. खास चष्मा तुम्हाला प्रत्येकाला दिलेला आहे. Amen. Amen. All of us have it. सगळ्यांना तो चष्मा आहे. Today we're going to do that for Israel. आणि आज तो चष्मा घालून आपण पाहणार ईश्वराकडे. And just like the question is, where does this talk about the Messiah? आणि मग आपण प्रश्न विचारला की येशूबद्दल कुठे लिहिलेलं आहे? In the same way, a lot of things will open up today. आणि तसं बऱ्याच गोष्टी जरी तिथे लिहिलेल्या आहेत तरी बऱ्याच गोष्टी आपल्याला कळतील. For us to see the larger plan of God. देवाचा अद्भुत योजना काय आहे जुन्या करारापासून. Amen. आमेन. Now let's talk about the plan of God. आता आपण देवाच्या योजनेबद्दल बोलूया. Do we know God has a plan? पण तुम्हाला माहिती आहे का देवाकडे योजना आहे? Amen. God doesn't wake up every morning and say, "Good morning, okay, today I'll do this." देव सकाळी आज उठला नाही की गुड मॉर्निंग आता काय करायचं. God has planned everything. देवाने सगळं काय आधीच योजना आखून ठेवलेली आहे. Isaiah 46, I think verse 9 says he knows the end from the beginning. यशया 46:46 मध्ये म्हटलं आहे त्याला अंतापासून सर्व काही माहिती आहे. He already knows the end of the story. त्याला सगळी माहिती आहे. When you see a movie, you say, "I want to know what is the end." आणि जेव्हा ते चित्रपट पाहतो आपल्याला असं वाटतं की आता शेवट काय. God knows the end already. मग देवाला पहिल्यापासूनच शेवट माहिती आहे. Hallelujah. आमेन. Okay, now God's plan is His kingdom. आता देवाची इच्छा काय या पृथ्वीवरती त्याचं राज्य प्रस्थापित That is करायचं. God's plan. देवाची ती योजना आहे. Amen. आमेन. He established a kingdom here on earth. ह्या पृथ्वीवरती देवाला त्याचं राज्य प्रस्थापित करायचं आहे. Hallelujah. हालेलुया. That's why we are here. आणि त्या योजनेमध्ये आज सगळे आपण इथे बसलेलो आहोत. If God's plan was only my salvation, then the day I'm saved, I can die and go to heaven, no problem. जर देवाचा फक्त मला तारण द्यायचं होतं तर मी ते तारण घेऊन बोलू शकतो, स्वर्गात जाऊ शकतो. But God's plan is not heaven, God's plan is earth. परंतु देवाची योजना ही स्वर्ग नाही, देवाची योजना पृथ्वीवरती He wants to redeem the earth. त्यामुळे ह्या पृथ्वीची एक प्रकारची पृथ्वी राज्य तयार He wants to करायचं. restore the earth by bringing His kingdom on this earth. त्याची सत्ता आणून ह्या पृथ्वीला पुन्हा एकदा त्याला पुनर्जीवित करायचंय. Amen. Amen. Chapter 6. Do you say a prayer called the Lord's Prayer? आणि मग ते सांगले आपण प्रभूची प्रार्थना करतो. तुम्ही करता का? प्रभूची प्रार्थना करता. What do we say, right? काय प्रार्थना करतो आपण? हे हमारे पिता तू जो स्वर्ग में है, आमच्या स्वर्गातील पिता जो स्वर्गामध्ये आहे. your kingdom come, your will be done on earth as it is in heaven. तुझं राज्य हो, तुझी स्वर्गात जशी तशी पृथ्वीवर तुझी इच्छा करो. तुझं राज्य येऊ. तुझे Your राज्य kingdom come. तुझे राज्य येऊ असं. We are praying this every time. आपण नेहमी प्रार्थना करतोय. What do we mean? याचा अर्थ काय होतो? Do we say your kingdom come, it means the church? आणि तुझं राज्य म्हणजे मंडळी असं म्हणतं का?
Does it mean the Sunday school? संडे स्कूल म्हणजे राज्य आहे का Does देवाचं? it mean a time of worship? आराधना म्हणजे देवाचं राज्य आहे का? God's kingdom is a physical kingdom. देवाचं राज्य हे नैसर्गिक राज्य आहे Which is already in heaven. आणि जे स्वर्गात आहे That is what we are praying. आणि आपली प्रार्थना ही Your आहे. kingdom come as it is already in heaven. Bring it here. जसं तुझं राज्य आता सध्या स्वर्गात आहे तसंच पृथ्वीवर आहे. Amen. आमेन. That is the plan of God. आणि देवाची ही योजना आहे. And you see this not only in one verse, see, because we should never do something on the basis of just one verse. आणि पौत्रशास्त्रामध्ये एकाच वचनाला घेऊन आपण असं ठामपणे बोलू नये. Nothing at all. आणि तसं बोलू नये एकाच वचनाला घेऊन. And when we are talking today, we are going to see multiple verses. कारण पौत्रशास्त्रामध्ये वचनाला वचन सपोर्ट करणारी अशी अनेक वचने आहेत. God's kingdom, Matthew chapter 6 verse 10. आता देवाचं वचन देवाचं राज्य मग ते 6:10 मध्ये बोललेलं आहे. Daniel chapter 2 verse 44. दानिएल 2:44 मध्ये म्हणतो. End times have now. आता तुम्ही एकट्या सेवनामध्ये सांगितलं नाही का? In the days of these kings shall the God of heaven set up a kingdom which shall never be destroyed. आणि मग त्या राज्याच्या कारकिर्दीत स्वर्गातला देव आणखी एक राज्य निर्माण करेल जे कधी त्याचा नाश होणार नाही. The God of heaven shall set up a kingdom आणि ते स्वर्गाचा देव जो आहे तो एक राज्य निर्माण करेल which will never be destroyed. आणि त्याचा नाश किंवा ते संपणार नाही. This is talking about a kingdom. आणि हे राज्याबद्दल बोललेलं आहे. All right, now another verse is Daniel 7:13. आणखी एक वचन बघूया. दानिएल 7:13 मध्ये म्हटलंय. It says that Daniel sees a vision. दानिएल एक दृष्टांत पाहतो And he says, behold, one like the Son of Man. आणि तो म्हणतो मनुष्याच्या पुत्रासारखा कोणी. He comes to the Ancient of Days. आणि तो त्या प्राचीन व्यक्तीकडे येतो. Verse 14 says, आणि 14 वाजता म्हटलेलं आहे. and it was given to him a dominion, a kingdom, and a glory. आणि त्याला राज्य गौरव सामर्थ्य देण्यात आलं. To whom? कोणाला? The Ancient of Days means the Father जो प्राचीन आहे तो म्हणजे पिता is giving the kingdom to somebody. राज्य कोणाला तरी देत आहे. Who is that? हा कोण आहे? Son of Man. तो आहे मनुष्याचा पुत्र. Son of Man. मनुष्याचा पुत्र आहे Who is का? the Son of Man? मनुष्याचा पुत्र कोणाला म्हटलं? मोठ्याने हा प्रभू येशू. What is given to him? त्याला काय देण्यात आलं? A kingdom. राज्य देण्यात आलं. Amen. 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 And that kingdom, at the end it says, which shall not be destroyed. आणि त्याचं राज्य कधी त्याचा नाश होणार नाही. Hallelujah. Amen. 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 हालेलुया. Thy kingdom come. प्रभू तुझं राज्य. Same thing. तीच प्रार्थना आपण करतोय. Okay. Now let's look further. आता आणखी पुढे देवाच्या वचनात बघा. Daniel 7 verse 18 says, दानिएल 7:18 मध्ये म्हणतोय the saints of the Most High आणि परंपर देवाचे जे भक्त आहेत shall take the kingdom. आणि ते पवित्र लोक राज्य बळ करतील. So now the Ancient of Days gives it to the Son of Man. आता प्राचीन परंपर देव हा जो आहे हा मनुष्याच्या पुत्र राज्य देतो. And the Son of Man आणि मग मनुष्याचा पुत्र जो आहे brings the saints with him. तो काय करतो तर पवित्र जनांना आणतो. Who are the saints? हे पवित्र जन कोण आहे? Like Saint Anthony. सेंट अँथनी आहे का? Maybe, I don't know. असू शकतो माहित नाही. God's saints are you and me. पण देवाचे पवित्र जन तुम्ही आणि मी आहे. Amen. संपूर्ण आहोत आम्ही. Washed by the blood of Jesus. आपल्याला येशूच्या रक्ताने स्वच्छ केलेलं आहे. Hallelujah. हालेलुया. Amen. The Bible is telling us आणि पवित्र शास्त्र आपल्याला सांगत आहे the saints of the Most High आणि परात्पराचे जे पवित्र जन आहेत will do what? ते काय करतील? Will take and possess the kingdom forever and ever. आणि ते राज्याचा ताबा घेतील आणि सदा सर्वकाळ राज्य करतील. पाहलं किती दिवसासाठी राज्य करतील? सदा सर्वकाळ. सदा. Amen. Thy kingdom come. देवा तुझं राज्य येऊ दे. That is our prayer. हे आमचं ध्यास आहे. Is a condition of the future. आता खरं अर्थाने भविष्य काळ त्यावर आहे हे वचन आहे. It will happen. आणि हे एक दिवस होईल. Amen. आमेन. Now let's look at the book of Revelation. आता प्रकटीकरणाचं पुस्तक बघू आपण. Okay. Verse 22 also says the same thing. We go to Revelation. प्रकटीकरण बघू आपण. Chapter 11 verse 15. 11वा अध्याय 15 वचन म्हणतं. Now this verse हे says वचन म्हणतं an announcement is being made. आणि तिथे एक फार मोठी सूचना देण्यात आली. Big announcement is being made. आणि मोठी सूचना सांगण्यात आली. And the angels are declaring आणि देवदूत सांगत आहेत the kingdoms of this world आणि या सर्व जगाचे राज्य have become the kingdoms of our Lord. आता सगळी राज्य आपल्या प्रभूचे राज्य झालेले आहे. Means of the Father. म्हणजे पित्याचं राज्य झालेलं आहे And of His Christ, of His Messiah. त्याने पाठवलेलं मस्याचं झालेलं आहे.
And he shall reign आणि त्याचं राज्य येईल for 100 years. 100 वर्षांनी येईल का? For 1000 years. 1000 वर्षांनी येईल? For 1 lakh years. 1 लाख वर्षांनी येईल का? No. नाही. Forever. याचं राज्य सदा सर्वकाळसाठी आहे. Amen. सदा सर्वकाळसाठी आहे. आमेन. The kingdom of God. देवाचं राज्य. That is the plan of God. आणि ते देवाची एक योजना आहे. And that is why आणि म्हणून God has made, a plan and a purpose in life. आणि म्हणून देवाने एक अद्भुत योजना प्रत्येकासाठी करून ठेवली. In order to bring His kingdom here on this earth. या पृथ्वीवर त्याचं राज्य आणण्यासाठी देवाने योजना आखून ठेवलेली आहे. What a mighty God we serve. काय अद्भुत देव आहे नाही का आपला? Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. Now God chose a man देवाने एका माणसाला निवडलं. to start this journey. God chose a man. आणि संपूर्ण प्रवास हा जो सुरू करण्यासाठी देवाने एका मनुष्याला निवडलं. This man आणि हा मनुष्य जो आहे was the son of a idol maker. आणि हा मनुष्य एका मूर्ती पूजक व्यक्तीचा मुलगा आहे. He made many idols. अनेक मूर्त्या निर्माण करणाऱ्या व्यक्तीचा मुलगा. And he lived in a place called Ur. आणि तो ऊर नावाच्या देशात राहायचा. And God chose him. You know his name? आणि देवाने त्याला निवडलं. माहिती आहे का नाव? बरोबर आहे, अब्राहम. God chose him. देवाने निवडलं. He said, "Come out of your country, आणि तो म्हणला तुझा देश सोडून दे. and I'm taking you to another country." मी तुला दुसऱ्या देशात घेऊन जातो. God chose him. देवाने त्याला निवडलं. God took him to a new land. आणि देव त्याला एका नवीन भूमीत घेऊन गेला. And then God spoke something to him. आणि तिथे देव त्याला बोलला. He said, look at all this land. तो म्हणला ही सगळी भूमी बघ. The land of Canaan. आणि ज्याला कानानाची भूमी म्हटलेलं आहे. He said, I'm giving it to you. तो म्हणला तुला देतो मी. To you. तुला. To you, to your son, to your grandson, and to all your children. तुला, तुझ्या मुलाला, तुझ्या नातवंडांना, आणि तुझ्या सगळ्या संतानांना. And in Genesis chapter 15, आणि मग उत्पत्ती 15 मध्ये म्हटलेलं आहे. verse 18, God tells him. आणि 18 वर्षामध्ये देव काहीतरी सांगतो त्याला. If any of you would like to open that verse, you can feel free to do that. जर कोणीतरी पटकन देवाचे वाचन तर बरोबर. Genesis 15:18. उत्पत्ती 15 अध्याय 18 वचन. त्या दिवशी परमेश्वराने अब्रामाशी करार करून सांगितले, मिस्राच्या नदीपासून ते महानदीपर्यंत येथपर्यंत प्रदेश मी तुझ्या संतानास देतो. So now God is telling him the borders of the land. आता देव काय आहे अब्रामाला त्याच्या त्याला देणाऱ्या देशाच्या सीमा सांगत आहे. If someone asks you what is the borders of India, जर तुम्हाला कोणी विचारलं भारताच्या सीमा काय, what will you say? काय सांगाल तुम्ही? From हरियाणा पासून till Kanyakumari. ते कन्याकुमारी. Am I right? बरोबर का? Right? नाही. Kashmir is Pakistan. काश्मीर तर पाकिस्तानच आहे का? No? नाही It's का? India. काही लोकांना कळतच नाही काय चाललंय. भारतात आहे ना काश्मीर? हे भारतीय आपण. प्रेज गॉड. So what will you say? काय म्हणणार? From Kashmir is K to K. काश्मीर ते कन्याकुमारी हे आमचा भारत देश आहे. Okay. And from east to west. आणि मग पूर्वेपासून पश्चिम बघितलं तर मुंबई टू बांगलादेश. बेंगॉल वेस्ट बेंगॉल वेस्ट बेंगॉल वेस्ट बेंगॉल पासून ते मुंबई पर्यंत. All right, very good. So same way, God is giving the borders of the land of Israel. आता बघा इस्रायलच्या सीमा ज्या आहे तर माणूस काही देव देत आहे. Now, when the lights come on, praise the Lord. God is so kind. कोणतरी म्हटलं सत्य असं म्हणतात. How many parents over here? किती जर पालक बसले How many parents? आई वडील बसले हातवर करा त्यांना लेकर त्यांनी हातवर करा. Your children are always perfect or are they naughty? तुमचे लेकर हे सगळे परिपूर्ण पवित्र तांदळात धुतलेले आहेत का उसकडे? Nobody. Okay. In Exodus 4 verse 22, निर्गमच्या 4 अध्यायामध्ये आणि 22 वचनामध्ये God is talking to Moshe ते मोशेशी बोलतो. at the burning bush. तो त्या जळत्या झुडपासमोर And he बोलतो. says, Moshe, go and tell Pharaoh, आणि तो म्हणतो फारोला जाऊन सांग Israel is my son, is my firstborn. इस्रायल माझा पहिला पुत्र आहे. Does the Bible say that? Exodus 4:22. बौद्ध शास्त्र निर्गमच्या 22 मध्ये म्हणते बघा. Just check. It's only in my Bible, it's also in your Bible. तुम्ही बघा तुमच्या बायबलमध्ये पण आहे की रेकॉर्ड महत्वाचं आहे.
आहे का? It's there in your Bible. आहे ना? Israel is my son, my firstborn. ते म्हणतो इस्रायल हा माझा प्रथम जन्मलेलं फळ आहे. I have 2 sons. त्यांना 2 मुलं आहेत. Both are like big pillars. आणि दोन्ही फार मोठे उंच आहे. WWE like big pillars. त्यांचा एक तर असं दणकट One stands this side, one stands this side. I look like the bacha and they look like the parents. त्यांचे लेकर दोन्ही खात्यापिते घरचे त्या बाजूला हे त्यांचे लेकर दिसतात. Pastor Joe has carried them in his arms and today they are able to pick them up. मी एक आता त्यांचे लेकर मी खातर घेतले, आता ते मला लेकर खातर घेतात. They're great children, okay? They love the Lord, they do a lot, they are involved with us in the ministry. ते खूप आशीर्वादित आहे, खूप सेवा करतात आणि खूप चांगले लेकर. They've been naughty. परंतु ते खोडकर आहेत. They've been very naughty. ते पण खोडकरपणा करतात. My elder sons, both my sons studied in a Catholic school, and I've spent many occasions in front of the father just like this because I'm getting complaints. त्यांचे मुलं कॉन्व्हेंट स्कूल मध्ये शिकले आणि बऱ्याच वेळेस तिथून तक्रार यायच्या आणि जाऊन फादर समोर असे उभे राहायचे. Your son has done this, your son has done that. Yes, father. आणि फादर म्हणायचे तुमचं पोरगा आहे थोड्या करता हे करतं ते करतं आणि हे बिचारे मग वडील म्हणून माझे होईल. But you know what? पण They are still my children. पण ते खोडकर असून पण त्यांची लेकर आहेत. You know, sometimes we are very critical of Israel. कधी कधी आपण इस्रायलकडे पाहून फार आपण दोष लावतो. Israel ने sin किया, Israel ने ठोकर दिया परमेश्वर को, all that. But don't forget the relationship of father and son. आणि आपण कधी कधी म्हणतो त्यांनी पाप केले, देवाला सोडलं, देवाला पाठ दाखवली, ते ताठपणाचे. अहो पण आहे ठीक आहे, पण तू ते देवाची लेकरच आहे ना. Just like you cannot break a relation with your children. जसं तुम्ही तुमच्या लेकरांबरोबर तुमचं नातं कधीच तोडू शकणार नाही. That connection will always be there. तुमची लेकर नेहमी तुमची लेकरच राहतील. The same way. तशाच प्रकारे Israel is God's son. इस्रायल देवाचा पुत्र आहे. Now God speaks to Abraham. आता देव अब्रामाला काय ते सांगत आहे. Those who bless you, I will bless them. जे तुला आशीर्वाद देत त्यांना मी आशीर्वाद Those देतो. who curse you, I will curse them. तुला श्राप देत त्यांना मी श्राप देतो. To you, all the nations of the earth will be blessed. द्वारे मी सगळ्या राष्ट्राच्या लोकांना आशीर्वादित करीन. Amen. आमेन. And God gives him आणि देव त्यांना काय म्हणतो. this verse that we read, the borders of the land. आणि परमेश्वर म्हणतो मी तुला भूमी देईन. Remember, K to K, Kashmir to Kanyakumari. काश्मीर ते कन्याकुमारी आपली भूमी आहे का. Now God's given the borders of the land of Israel. आता देवाने इस्रायल भूमीच्या सीमा सांगितल्या. Your Bible, my Bible, everybody's Bible has the same verse. प्रत्येक बायबलमध्ये ते वचन आहे. I'm not making it up. आणि मी काही स्वतःहून काही काढलेलं नाही. Now look at the land, okay? I want you to look at this very carefully. आता भूमीकडे सर्वांनी पहा माझी इच्छा आहे. This is the promised land. आणि ही भूमी अब्रामाला वचनबद्ध दिली होती. This is the promised land. ही भूमी अब्रामाला वचनबद्ध दिली. From the river of Egypt आणि इजिप्तच्या नाईल नदीपासून to the river Euphrates, ते फरात नदीपर्यंत whatever comes in between त्याच्यामध्ये जी काही भूमी येते is the land of Israel. ती आहे इस्रायल. Whatever is between Kashmir and Kanyakumari is the land of India. जे काही काश्मीर ते कन्याकुमारी मध्ये येतं त्याला भारत म्हणतात. Hyderabad does not go to Pakistan. हैदराबाद पाकिस्तानचं नाहीये. Even if 90% Muslims live there, it is still India. तिथं जरी अनेक मुस्लिम लोक राहतात तरी ती भारताची They're also part of India. ठीक आहे, ते आपले भारतीय आहेत. And in the same way, अशाच प्रकारे whatever comes between the river of Egypt and the river of Euphrates is the land of Israel. जे काही या नाईल नदी पासून ते फरात नदीपर्यंत ते सगळं ते इस्रायलचं आहे. Now that means आता त्याचा अर्थ 25% of Saudi Arabia 25% सौदी अरेबिया आहे. from this land. 25% आजचा सौदी अरेबिया ही अब्रामाची भूमी आहे. Because the river is right from the top to down. अर्थ top to down. अर्थ बघितलं तर नदी ती वरून खालपर्यंत वाहते पहा. Entire land of Jordan, सर्व जॉर्डन देश, 75% of Syria, 95% सिरियाचा देश, all of Lebanon, सर्व लेबनॉन and about 20% of Egypt. आणि 20% इजिप्तचा भाग देखील. This is promised land. हे सर्व भूमीला म्हणतात वचनाची भूमी. Your kingdom is here. आणि त्या देवाचं राज्य जे आहे त्याची भूमी आहे. And God promised Abraham. आणि देव आपल्याला So म्हणतात. let's start again. आता परत बोलू. God has a plan.
देवाकडे योजना आहे for his kingdom. त्याच्या राज्यासाठी. For that he selected one man, त्याच्यासाठी त्याने मनुष्य निवडला Abraham. अब्राहम. And he said, आणि तो through म्हणाला, you तुझ्याद्वारे and your children, तुझ्या लेकरांद्वारे all the nations will be blessed. सगळ्या राष्ट्रांनी आशीर्वादित करील. So Abraham has a son called Isaac. अब्रामाचा मुलगा आहे, त्याचं नाव काय? इसाक. What about his other son? त्याच्या दुसऱ्या मुलाचं नाव काय? The God said, Ishmael out, पण तो इस्माला बाहेर काढलं. out. बाहेर काढलं त्याने. Only Isaac. फक्त इसाक. Isaac has a son called Jacob. आता इसाकाला याकोब मुलगा आहे. What about Esau? इसाकचं काय? Esau out. इसाक काय बाहेर? Out. बाहेर. Abraham, Isaac, अब्राम, Jacob. इसाक, याकोब. Jacob has how many sons? याकोबाला किती मुलं होते? 12 sons and 1 daughter. 12 आणि एक मुलगी होती. The 12 tribes. 12 वंश इस्रायलचे. And from one tribe comes King David. आणि मग एका वंशातून दावीद राजा जन्माला आला. And from his lineage comes King Jesus. आणि त्याच्या राज्यातून एक जन्माला आला, त्याला राजा येशू म्हणतात. Amen. Through you, all the tribes of the earth, all the people of the earth will be blessed. अब्रामा तुझ्याद्वारे मी राष्ट्रांच्या लोकांना आशीर्वादित करेन. Okay, so God chose a man सो देवाने आता एक माणूस निवडला and expanded that family. आणि ते कुटुंबाचा त्यांनी विस्तार केला. And then God chose a land, आणि मग देवाने भूमी निवडली, which is the promised land. आणि जी वचनदत्त भूमी आहे. So first, the people, then a land. त्याने पहिले लोक निवडले, मग भूमी निवडली. For what purpose? कशासाठी? त्याचं राज्य यावं म्हणून. Amen. आमेन. Okay. Now look at this verse. आता वचन बघा, हे This will help us to understand the old and the new. आता हे वचन आपल्याला जुनं करा नवीन करा समजायला मदत करतो. 1 Corinthians 15:46. पहिले तरी 15 अध्याय 46 वचन. It says the natural came first, आणि ते वचन म्हणतं की नैसर्गिक आधी आलं and then the spiritual. आणि मग आत्मिक आलं. So there is a progression in the revelation of God. त्याचा अर्थ देवाच्या प्रगतीकरणामध्ये देखील एक स्टेप बाय स्टेप आहे. It's like I can't put a child from first standard to 10th standard directly. First standard to 10th standard, you can't go directly. You have to go through each class. तुम्ही शिक्षण घेताना पहिली ते 10वी जाताय, तुम्ही पहिली दुसरी तिसरी जाता. Am I right? बरोबर नाही का? In the same way, तशाच प्रकारे the natural came first, नैसर्गिक पहिला आला, and then the spiritual. मग आत्मिक आलं. But the spiritual does not replace the natural. परंतु आत्मिक जे आहे त्याने नैसर्गिकला बदलून टाकल्याने जागा You get me? हा समजून घ्या. Sometimes we focus only on the spiritual. कधी कधी फक्त आपण स्पिरिच्युअल करत असतो. Everything spiritual. सगळं काही स्पिरिच्युअल And we forget the natural. आणि आम्ही नैसर्गिक विसरून जातो. It's like David killed Goliath with a stone. आणि जर काही दाविदाने So we say, God will destroy all your enemies with the sling and the stone. आणि आम्ही कधी कधी म्हणतो जसं दाविदाने गदाकाला दगडाने मारलं तसं देव सगळ्या तुमच्या शत्रू दगडाने मारलं. ऐसा इंटरप्रेट करते हैं लोग. आता ते दगडाने मारतात का सगळ्यांना? तसं भाषेत होत नाही. The natural came first. We have to know the natural. नैसर्गिक जे ते पहिलं आलं त्यानंतर आत्मिक आलं And then the spiritual. आणि मग आत्मिक आलं. Okay, now let's move on. पुढे जाऊया. So God chose a land, God chose a people. देवाने भूमी निवडली, देवाने लोक निवडले. Now God had to bring his people into his land. आता त्या निवडलेल्या लोकांना देवाला भूमीत आणायचे. But the problem is, where were the people? परंतु प्रश्न हा होता की लोक कुठे होते? The people were in Egypt. लोक तर मिस्रात होते. Because Jacob's family was 70. कारण याकोबाच्या काळात ते 70 होते. Right? 70 people go into Egypt. You know? 70 लोक मिस्राकडे गेले. Okay? 70. 70. But 400 years later, परंतु 400 वर्षानंतर 70 people, 25 lakh people. 70 लोकांचे 25 लाख लोक झाले. Remember, Bible only counts men. आणि त्यातून पण पवित्र शास्त्र फक्त पुरुषांनाच काउंट करतो. The book of Numbers counts 6 lakh men. म्हणजे निर्गमच्या पुस्तकामध्ये म्हटले 6 लाख पुरुष. Above the age of 20. जे 20 वर्षाचे वरचे होते. Right? हा बरोबर का? 6 lakh men, 6 lakh wives. 6 One per person. One per man. म्हणजे त्या काळी 6 लाख पुरुष आपण एक पत्नी झाली करू 6 लाख पत्न्या 12 lakhs. 12 लाख ते झाले. Each will have at least 2 children. नाही अजिबात नाही. त्या काळी हमार दोन होतं. तेव्हा घरची फुलं पटापट 5 children. मुलं तेव्हा घरची फुलं. भरपूर 7-8 So by counting
Minimum 25 lakh people. म्हणून एका घरात 10 लेकरं तरी झाली तरी 25 लाख लोक होते ती. But the same family, huh? परंतु मग 70 people became 25 lakhs. Same family. 70 लोकांचं परिवारातून एवढा सगळा देश उभा आहे. Family of Jacob. याकोबाचं ती कुटुंब होतं. Now when they come out of Egypt, they are called Israel. आता ते इजिप्त मधून मिस्रातून बाहेर आले त्यानंतर त्यांना इस्रायल म्हणतो. We call Jews today. आणि मग आज त्यांना आपण यहुदी म्हणतो. All right. हो. Now they were in Egypt. ते मिस्रात होते. Land of Canaan is here. कारण देश इकडे हा बाजूला God आहे. has to bring His people into His land. देवाला त्याच्या लोकांना मिस्रातून काढून वचनदत्त भूमीत आणायचं होतं. Amen. आमेन. Okay. So now I'm bringing them through that journey of 40 years in the wilderness. आणि 40 वर्षाच्या त्या प्रवासामधून देव त्यांना घेऊन Now आला. God's teaching them some lessons. देव त्यांना आता काहीतरी धडे शिकवत आहे. And God gives them 3 important pillars. आणि देव त्यांना 3 महत्वाचे स्तंभ देते. And those pillars are the pillars on which all of the Bible is finally built. आणि त्या 3 स्तंभावरती सगळ्या पवित्र शास्त्राची जडणघडण केलेली आहे. And all Jewish life is built upon those pillars. सारा यहुदी जीवन जे आहे त्याचा पाया जो आहे हे 3 स्तंभ आहे. But in all 3 pillars, आता 3 स्तंभ जे आहेत God has also put the church. देवाने त्या 3 स्तंभावरती मंडळीला पण ठेवलेले आहे. And that's why it's important to see the negative film आणि म्हणून ती निगेटिव्ह आपण जी पाहिली ती पाहिली and the development into the positive. आणि त्याच्यानंतर त्याचं डेव्हलपमेंट झालं तर खरं चित्र समोर आलं. Getting me? कळते का? The natural came first, नैसर्गिक पहिलं आलं and then the spiritual. मग आपण You ready for that journey? काय राहतं त्या प्रवासात तुम्ही आपण काहीतरी सांगाल. All right. So the first pillar. पहिला स्तंभ बघूया You know आपण. what this is? माहिती का हे काय दिसतंय काय आहे ते? निवास म्हणतात. So I'll teach you a few Hebrew words also. आता मी तुम्हाला हिब्रू शब्द पण In शिकवतो. Hebrew, this is called the Mishkan. हिब्रू भाषेमध्ये निवास म्हणतात म्हटले मिशकान. Okay, say with me. Mishkan. बोला बोलते मिशकान. Mishkan. Say a few Hebrew words. हा मिशकान म्हणजे You already said right. Hallelujah is a Hebrew word. तुम्हाला तुम्ही हालेलुया म्हणता ना हा हिब्रू शब्द आहे. Amen is a Hebrew word. आमेन हा हिब्रू शब्द In आहे. any language, it's always Hallelujah and Amen. कोणत्याही भाषेत जा तुम्हाला हे 2 शब्द तर कळतील. आमेन हालेलुया. This is Hebrew. हे पण So बोला we'll तुम्ही. learn a few more words. आणखी थोडे शब्द आज शिकाल का? मिशकान. मिशकान म्हणजे निवास म्हणतात. Okay? हा. Now this is how it looks from the outside. पहा असं दिसतो तो बाहेर. We love to do these teachings. आणि हे फार सुंदर टीचिंग आपण करतो. We do this in about 15-16 sessions of 1.5 hours each. इतकं सुंदर टीचिंग आहे. 15 सेशन मध्ये ते केले जातात. Pastor Yusuf has actually built the entire every piece in his church hall in Lodi. आपलं जेवढं चर्च आहे तेवढा मोठा निवास म्हणतात. मी माझ्या चर्च मध्ये 3 महिने बांधून ठेवला होता शिकवायला. Okay, so this is how it looks from the outside. मग बाहेर असं दिसतं ते बघा. Now let's look inside. आता आपण आतमध्ये जाऊया. These are all the elements. आणि आतमध्ये ते चित्र पहा, वेगवेगळ्या वस्तू पहा. There is an altar, the laver, वेदी आहे, त्यानंतर गंगाळ आहे, table of bread, त्याच्यानंतर भाकरची हे आहे, menorah, बेस आहे, मनोरा आहे, the curtains all around, त्यानंतर बाजूला सगळे पडदे the आहेत golden altar of incense, आणि मग वेदी आहे and then the ark of the covenant. त्यानंतर कराराचा कोश आहे In the holy of holies. आणि पवित्र स्थानामध्ये कराराचा कोश आहे. This is the physical. आणि हे दिसतं ते शारीरिक दिसतं. The natural came first, नॅचरल पहिला आलं, spiritual later. आत्मिक नंतर. Now look at this. आता बघा तिथे इथे पहा. What does this look like? हे काय दिसतं तुम्हाला? My father made this. त्याच्या वडिलांनी तयार केलं. हे काय दिसतं? It's not a great artist, but it's good enough, right? फार काही फार मोठे आर्टिस्ट नाही म्हणतो. What do you see there? चित्र दिसतं. काय दिसतं आम्हाला? The revelation or the understanding of the Lord Jesus. आणि त्या निवास मंडपामध्ये एका माणसाची आकृती दिसते का? दिसते तुम्हाला? दिसते का? हा. The natural came first. पहा, पहिलं बाहेरून जे दिसतं ते फक्त वस्तू ठेवलेलं दिसतं. परंतु त्यानंतर आत्मिक आलं बघा. From Exodus 25 आणि निर्गम 25 पासून till the end of Exodus, ते निर्गम शेवटपर्यंत the entire book of Leviticus तुम्ही संपूर्ण लेवीचं पुस्तक is बघितलं. all about the tabernacle. सर्व ते tabernacle म्हणजे निवास मंडपामध्ये आहे. So much. So much. इतकं लिहिलं पहा मिशकानमध्ये. And we don't spend enough time in the church to understand it. आणि कधी कधी आपण मंडळीमध्ये हा अभ्यास नाही करत. But God has invested so much of pages, so many pages in this. पण देवाने पवित्र शास्त्राची किती पानं बघा या शिकवणीसाठी दिली आहेत. Amen. आमेन. First pillar. पहिला स्तंभ
which God gave to Israel before they entered the land. ते त्या भूमीत येण्याच्या आधीच देवाने त्यांना तो स्तंभ दिला. तो कोणता? They are connected, right? The church and Israel connected. आणि आपण काय through the tabernacle. तुम्हाला माहिती का, या निवास मंडपातून मंडळी आणि इस्रायल एकत्र आलेले आहेत. Amen. What's it? Mishkan. मिशकान होतं. All right. Second, दुसरा स्तंभ काय म्हणते? the feast. मग ते उत्सव, सण. Yeah. In Hebrew you call it Moedim. आणि हिब्रू मध्ये म्हटलंय मोदिम. Will it? Moedim. Moedim. मोदिम. Feasts of the Lord. देवाचे उत्सव. Now people call this Israel's feast. आणि अनेक वेळा लोक म्हणतात की ते तर इस्रायलाचे सण आहे, Jewish feast. यहुदी सण आहे. But Leviticus 23 and verse 2 in your Bible and my Bible does not use the word Jewish or Israel's feast. परंतु लेवीच्या 23व्या अध्याय दुसऱ्या वचनामध्ये असं म्हटलं की ते यहुद्यांचे सण आहे. Read your Bible. मी जर बघा वाचलं तर बघा काय God says these are my feasts. ते म्हणतो माझे सण आहे, It's mine. माझे ते सण आहे. Whose glasses are these? आणि हा चष्मा कोणाचा आहे? He said, these are my glasses. हा चष्मा माझा आहे. Amen. आमेन. God says these are my feasts. परमेश्वर म्हणतो हे माझे सण आहे. Not Israel's feasts. इस्रायलचे नाही ते. Not Jewish feasts. यहुदी सण पण नाही. These are God's feasts. ते देवाचे सण. Your God and my God. आता तुमचा देव आणि माझा देव सारखाच आहे. His feast. His fest. त्या देवाचे. All right. This is a list of the 7 feasts. त्याचे सण आहे त्याचे. You know them all? Passover. तुम्हाला माहिती आहे वरांडण. Then unleavened bread. त्यानंतर बेकवेल भाताचा First fruits. प्रथम फळाचा सण. Pentecost. 50 दिवस. Trumpets. आणि तुतारीचा सण. The day of atonement. आणि प्रायश्चित्ताचा सण. And Sukkot or tabernacles. आणि मंडपाचा सण. 7 festivals of God. देवाने 7 सण त्यांना दिले. God gave these to Israel before they entered the land. आणि पुन्हा एकदा हे सण ते त्या वचनदत्त भूमीत जाण्याच्या आधी दिले. So for Israel or for the Jews, this is how it looks. And This is the feast. आणि इस्रायलसाठी हे सण असे दिसतात. All right. Now let's see for the church. आता मंडळीसाठी कशी What does this mean for the church? मंडळीसाठी कशी दिसतात बघा. On the day of Passover, आणि वरांडाच्या दिवशी Yeshua, एक प्रभू येशू guys, exactly on the day of Passover. बरोबर मग समजा वरांडाच्या दिवशी तो म्हणून Then on the day of Hamatzot or unleavened bread, he is buried at that time. आणि मग तो बेकवे बाकीच्या वेळेस त्याला मुतात आलं. When is he resurrected? आणि तो कधी उठला? Don't say Easter Sunday. ईस्टर संडे नाही, On first fruits. तो प्रथम फळाच्या दिवशी Exactly on the day of first fruits. आणि प्रथम फळ हे जसं आहे त्या विशेष उठला. That's what Paul says in 1 Corinthians 15. आणि पाऊल देखील पहिले करून 15 Messiah is the first fruits from the dead. तो म्हणतो येशू मसीहा जो आहे तो प्रथम फळ आहे. Amen. He's making the connection. तो ते कनेक्शन लावतो. Right with me? हात कमाने बरोबर. 50 days later, what happened? आणि मग येशू 50 येशू झाल्यानंतर 50 दिवसांनी काय झालं? But it was on the day of Pentecost, which was already there. पवित्र आत्मा आला परंतु तो 50व्या दिवशी आला. Pentecost was already there. 50 दिवस ते पाळतच होते. And on that day, the Holy Spirit came. त्या दिवशी पवित्र आत्मा उतरून आला. Amen. आमेन. After that, after 4 months, the Feast of Trumpets, 4 महिन्यानंतर तुतारीचा सण येतो. which Paul explains to us, आणि पाऊल म्हणतो is the day of the resurrection. आणि तो सण जो आहे तो खऱ्या अर्थाने पुन्हा उठण्याचा सण Paul आहे. says, the trumpet will sound and the dead in Christ will rise. आमेन. तो म्हणतो तुतारीचा नाद होईल आणि मेलेले पहिले होईल. And those who are alive will be caught up with him in the clouds. आणि आज आपण जे जिवंत आहोत ते वर त्या आकाशात उचलले जाऊ. Amen. We call that what? The rapture. त्याला आपण rapture पण म्हणतो नाही का? Paul is connecting it with the Feast of Trumpets. आणि पाऊल काय करतो की ते जे उचललं जाणं जे आहे ते तुतारीच्या सणाला तो कनेक्ट करतो. Amen. Then we have the day of atonement. त्यानंतर आहे प्रायश्चित्ताचा सण. Where the church has been told that you must preach repentance, you must preach atonement. आणि आपल्याला माहिती आपली सुवार्ता काय म्हणते? सुवार्ता सांगा की पश्चाताप करा, पश्चाताप करा. That's the job of the church. आणि मंडळीचा ही जबाबदारी आहे लोकांना सांगणे पश्चाताप करा. Amen. आमेन. And the last feast, the Feast of Tabernacles, शेवटचे जे सण आहेत ते म्हणजे मंडपाचा, which is biblically the final harvest. आणि पवित्र शास्त्रामध्ये म्हणतात शेवटचा हंगाम त्याला म्हणतात. Final harvest. शेवटचा हंगाम. What is the final harvest? शेवटचा हंगाम काय? And the book of Revelation says that angels will reap and reap.
आणि प्रगटीकरणामध्ये म्हणले तो ते देवदूत येतील आणि त्याच्यात विळा असेल आणि ते सगळ्यांना गोळा करेल आणि शेवटचं त्याला अंग म्हणतात. आमेन. We teach very much, very deeply on the feast. And every feast teaching takes at least 1 to 1.5 hours. या प्रत्येक उत्सवाला आम्ही शिकवतो. प्रत्येक उत्सव 2-2 तासाचं ते शिक्षण आहे. It will take 2 to 3 days of seminars to cover all 7 feasts. In every feast you see the Lord Jesus. जवळजवळ 3 दिवस लागतील परंतु प्रत्येक सणामध्ये तुम्ही बघितलं तर येशू दिसतो. आमेन. If you want us, we'd love to come back and do it. तुमची इच्छा असेल आम्ही परत येऊ आणि शिकू. It is tremendous. आणि इतकं अद्भुत आहे ते ती आहे. But this is the second pillar that God gave to Israel. पण हा दुसरा स्तंभ आहे देवाने त्यांना दिला. In which the church is there. आणि त्यामध्ये ते पण मंडळी दिसते आपल्याला. Amen. आमेन. The third pillar, तिसरा स्तंभ काय आहे? that God gave to the children of Israel देवाने त्या इस्रायलच्या लेकरांना दिले is the land. आणि ती म्हणजे भूमी. The land of Israel. इस्रायलची भूमी. And God tells his people, आणि ते त्यांच्या लोकांना हे सांगतो, I'm bringing you into a land. आणि तो म्हणतो मी तुम्हाला त्या भूमीमध्ये पण The लागतो. land I promised to Abraham, to Isaac and to Jacob. जी भूमी मी अब्राहम या इसाक याकोबाला दिलेली आहे सांगते आहे. So Moshe and the children of Israel are very happy. We are going to get our land. मोशेला आणि त्या लोकांना आनंद वाटला की आता शेवटी आपण आपल्या भूमीत येतो. Just imagine your parents are telling you, hey, I'm going to give you a very big property. आणि असं विचार करा की तुमच्या आई वडील तुमच्याकडे आले म्हटले फार मोठी जागा मी घेऊन ठेवली आहे तुम्हाला द्यायची. In Kaf Parade in Mumbai. आणि मुंबईमध्ये कफ परेडमध्ये जागा करा. God has blessed me. Stotram. परेडमध्ये जागा म्हणजे किती मोठी असेल नाही का? And then he says, Beta, it's my property. आणि मग ते पण हे आहे का? पण वडील म्हणतात पण बाळा ती जागा ती भूमी माझी आहे बरं का? So it's yours and it's also mine. तुला मी देत आहे पण मी पण मालक आहे. And that's what he says in Leviticus 25. लेवियाच्या 25 अध्यायात तो म्हणतो In verse 23, 23 वचनात म्हणतो the Lord says, the land shall not be sold forever, for the land is mine. ते म्हणतो जमीन खरोखर माझी आहे म्हणून तुम्हाला ती कायमची विकता येणार नाही. You can't sell the land in Israel even today आजही इस्रायलमध्ये कोणीही रिअल इस्टेट करू शकत on the नाही. basis of this verse. या वचनामुळे Only leasing is done. हा तुम्ही भाड्याने जागा घेऊ शकता पण विकत घेऊ शकत You नाही. can buy a house, but you can't buy the land. तुम्ही घर घेऊ शकता पण जागा विकत घेऊ शकत The नाही. land is leased, the house is sold. हा पण जागा जी आहे ती त्यांचीच आहे फक्त घर दिलं जातं. On the basis of this verse. आणि हे वचन ते पाळतात. Because God said, they cannot sell the land. ते म्हणाले त्यांना तुम्ही इस्रायलची भूमी विकायची नाही. So God is saying, listen, the land is yours, ते काय म्हणतो भूमी मी तुला देतो but it's also mine. पण ती माझी आहे. How can that be? कसं शक्य आहे? That anyone who's bought a house here in the name of husband and wife jointly, आणि पती पत्नीचं जॉईंट नाव देऊन कोणी घर घेतलंय का विकत एकत्र? okay, nobody? नाही. In Pune it's very common. पुण्यामध्ये आता एक कॉमन प्रॅक्टिस आहे की पती पत्नीचं दोघांचं नाव लागतं घरात. Index 2 will have both people's names. Index 2. आणि तुम्ही जर बघितलं तर एक इंडेक्स 2 म्हणजे जो 8 म्हणजे जी नोंदणी असते ना घराची त्या नोंदणीच्या घरावरती पती आणि पत्नीचं दोघांचं नाव लागतं. Joint names. त्याला म्हणतात एकत्रित मालकी असतं. The reason is succession. If one dies, it's easy to. एकत्रित मालकी त्याचं कारण पण काय? समजा पती जर मेला तर ती जागा पत्नीची होती. It's easy. आणि ते कसं झालं? Same way, God says, त्याच्या प्रकारे म्हणतो it's your land and it's my land. ही भूमी तुझी पण आहे माझी पण आहे. Both. दोघांची पण आहे. Both of them. हा आणि Okay. Now again, in Ezekiel, God says, Ezekiel 48 verse 14, you shall not sell the land. आणि यशाच्या पुस्तकामध्ये पुन्हा प्रभू त्याला आठवण करून देतो की इस्रायलची भूमी विकायची नाही. Because the land is holy. कारण ती भूमी पवित्र पण आहे. Holy. पवित्र हा That's why we say holy land. आपण म्हणतो टूर पवित्र होली लँड टूर. Holy land tour. हा Because it's the holy land. होली लँड टूर का म्हणतो? कारण ती भूमी पवित्र आहे. But we just saw that it's the promised land. पण आता तर आपण पाहिलं वचनाची भूमी वचनदत्त भूमी. So is it the promised land or is it the holy land? आता ती वचनदत्त भूमी आहे का ती पवित्र भूमी आहे? Which one? काय कोणती भूमी नक्की सांगा? वचनदत्त भूमी. दोन्ही आहे ती. It's promised land because it was promised. ती वचनाची भूमी आहे कारण देवाने वचन दिलं. And it's holy because it belongs to the Lord. पवित्र आहे कारण ती देवाची भूमी. It's set aside आणि तिला वेगळं केलेलं आहे from all
of the earth सगळ्या भूमीपासून त्याला वेगळं केलं. for God. देवासाठी वेगळं केलं. Amen. आमेन. Okay. Now in Psalm 132. आता स्तोत्रसंहिता 132 Now मध्ये this is काय? many years after Moshe. मोशेनंतर अनेक वर्षानंतर The great king of Israel, David, is writing this. दाविदाचा फार मोठा राजा जो आहे तो त्याने लिहिलं. And God is writing through David. आणि ते दाविदाकडून काहीतरी सांगत आहे. Psalm 132 verse 13 and 14. स्तोत्रसंहिता 132 आणि 13 मध्ये म्हणतोय. David says, दावीद म्हणतो, the Lord says to David, म्हणजे परमेश्वर म्हणतो, the Lord has chosen Zion. परमेश्वराने सियोनाला निवडलेलं आहे. For what? हा, For his habitation, to live there. त्याची विश्राम स्थान ते असणार आहे. विश्राम स्थान Who's chosen? कोणी निवडली जागा? The Jews? यहुद्यांनी निवडली का? Prime Minister Netanyahu? नेतन्याहूने निवडली का? नाही. God, देवाने निवडली. Jehovah, यहोवा परमेश्वर निवडली. has chosen Zion. आणि देवाने सियोन निवडला. To live there. आणि तिथे राहायला निवडली. And then he says, I will live there for a few years and then I'll go away. आणि मग तो म्हणतो काही वर्षांनी राहायला जायला असेल. After that, I will live in the New Life Fellowship. आणि मग तो असं म्हणलं की मी तिथून जातो दुसरीकडे कुठं After राहतो. that, I will live in the assemblies of God. आणि मग तो असेंब्लीच्या बॉर्डमध्ये राहतो कुठेतरी. That's what the Bible says. असं म्हटलंय का? नाही. God says, I have chosen Zion. ते म्हणतो मी सियोनला निवडले तिथेच राहायला. This is my rest forever. ही माझी विश्राम स्थानाची जागा आहे. सदा सर्वकाळ. Forever? सदा सर्वकाळ. Not till, he doesn't say, I'll rest there till the Messiah comes. ते हे म्हणत नाही मसीहा येईपर्यंत मी आराम करेल नंतर जाईल असं नाही म्हणतो. तो म्हणतो सदा सर्वकाळ. See, when in modern times, right? आता आपल्या आधुनिक काळामध्ये We use words very loosely. आम्ही आधुनिक काळामध्ये कधी शब्द फार असेच वापरतो. A young boy will go to a girl and says, I will love you forever. आणि मग एक तरुण मुलगा मुलीकडे जातो म्हणतो मी सदा सर्वकाळ तुझ्यावर प्रेम करेन. And next year he says the same thing to another one. आणि तेच वाक्य व्यक्ती बदलते, मुलगी बदलते. God is not like that. ते नसं नाही. When God says something, जेव्हा he means it. जेव्हा देव एखाद्याला असं बोलतो ते सदा सर्वकाळसाठी असतं. तो मनापासून ते बोलतो. I will live here forever. हे म्हणाला मी इथे सदा सर्वकाळ माझं Sion के सफर में we sing, right? आम्ही गातो ना सियोन के सफर. And what do we mean? याचा अर्थ काय होतो? Actually, we are thinking Sion means heaven. आणि आम्हाला काय वाटतं की सियोन म्हणजे स्वर्ग. Yeah, we've made it spiritual. कारण आपण त्याला स्पिरिच्युअल करून टाकलं. Remember, like that David stone. हा ते दाविदाच्या उदाहरणासारखं. But that's okay. I'm not making fun of the song. ठीक आहे, गाणं चांगलं आहे आणि आपले विचार पण चांगले ते गाणं. But there's also a physical sign. पण तुम्हाला माहिती का एक शारीरिक नैसर्गिक सियोन या पृथ्वीवर आहे कुठेतरी. This morning, the pastor who visited us told me, look there at that mountain. That is a fort. आणि आशिष आले म्हणून सांगितलं तो अंकाईचा डोंगर. अंकाईचा डोंगर. Yeah. When you go to Israel, जेव्हा go to Jerusalem, जेव्हा तुम्ही येरुशलेम मध्ये जाता आज पण the guide will tell you, look at that mountain. This is Mount Zion. आणि गाईड तुम्हाला सांगतो समोरचा पर्वत जो आहे ना तो सियोन पर्वत आहे. आमेन. And God has said, ते म्हणाला I will live here forever. मी इथे सदा सर्वकाळ राहणार आहे. Anyone has been on an Israel tour? इस्रायल मध्ये कोणी टूरला गेलो होतं काही ह्याच्यामध्ये कोणी गेलो होतं? It's great. सगळ्यांनी चालू. I'm telling you, you feel God's presence. आणि तुम्हाला सांगा एकदा तरी जा तुम्हाला देवाचं साहित्य जाणवेल. You can't explain it. आणि ते शब्दात नाही सांगू शकत आपण. You feel it. पण तुम्हाला जाणवत. It's a different atmosphere. तुम्हाला सांगू इस्रायलमध्ये एक वेगळं वातावरण आहे. God said, it's my land. ते कोणाला माझी भूमी आहे And it's your land, Israel. आणि इस्रायलला मी तुला देते. But how is it connected to the church? पण मग आता मंडळीशी कसं कनेक्शन आहे त्याचं? See, why Jerusalem is important? बघा येरुशलेम हे जसं त्यांना महत्वाचं तसं आपल्याला महत्वाचं आहे का? And you remember, we are not Jerusalem Mata. आपल्याला येरुशलेम आपण येरुशलेम माता नाही. You remember that? आपल्याला येतं सांगितलं आपण. But let's see what the Bible says about Jerusalem. चला देव येरुशलेम काय म्हणतो बघा ऐका. The Lord says, Ezekiel 5:5, एस्केल 5:5 मध्ये देव म्हणाला this is Jerusalem, हे येरुशलेम आहे and I have set in the midst of the nations. आणि मी राष्ट्रांच्या मदतीला ठेवलेलं आहे. That means त्याचा अर्थ Jerusalem is the center of the earth. येरुशलेम हे संपूर्ण जगाचं केंद्रस्थान आहे In God's eyes. देवाच्या दृष्टीने. Amen. आमेन. Let's see one more verse. अजून एक वचन
In Isaiah 24 verse 23. यशाच्या 20 not coming here, but Isaiah 24:23, the Lord says, यशा 24व्या अध्यायामध्ये देवाचा the Lord of hosts will reign in Mount Zion and in Jerusalem. सैन्यांचा यहोवा हा सियोनातून राज्य करेल. This is a prophetic verse. हे फार भविष्यवाणी Jeremiah वचन आहे. chapter 3 verse 17. यिर्मया 3:17 मध्ये म्हटलंय, Jerusalem is the throne of the Lord. यरूशलेम देवाचं राजासन आहे. Amen. आमेन. In Psalm 137, आणि स्तोत्रसंहिता 137 मध्ये म्हटलंय, some of the children of Israel were carried away captive to Babylon. आणि आपण ते इस्रायलची काही संतान जे होते ते बाबेल देशामध्ये गुलामगिरीमध्ये घेऊन गेले. Imagine you've kidnapped somebody. आणि विचार करा, तुम्हाला किडनॅप केले, अपहरण झालं. Or imagine as you're a musician. आणि तुम्ही संगीतकार, If someone kidnaps you, तुम्हाला कोणी if I kidnap you, जर मी अपहरण केलं, take it to Aun. मी पण औंधला घेऊन जातो पुण्याला, And I say now you're kidnapped. आणि मी तुम्हाला म्हणतो तुम्हाला तुमचं अपहरण झालं. Now sing a song. आणि गाणं गाओ, माणूस आहे आनंद आहे यीशु इतर लोक. धन्यवाद के साथ स्तुति गाओ. धन्यवाद के साथ स्तुति गाओ से I put him in jail. तुम्हाला मी तुरुंगात पण ठेवतो. First thing he starts singing, आणि पहिलं वाक्य ते गाते बोलत राहते, I want to go back to Manmad. त्यांचं गाणं Manmad. देखील मुझे मनमाड केल्याचं. My family is there. माझी पत्नी तिकडे आहे, Everything is there. सगळं काही तिकडे My आहे. dear pastor is there. माझी पास्टर तिकडे आहे. This is what this psalm is. आणि हे स्तोत्र तशा प्रकारे केलेलं आहे. Children of Israel carried away captive to Babylon. आणि इस्रायलचे संतान जे आहे बाबेल And देशामध्ये the त्याला people, गुलाम करून घेऊन and the गेले. people of Babylon saying, आणि बाबेलचे लोक काय म्हणतात त्यांना, Ganao. गाणे गा. And they are saying, ते we are म्हणतात, sitting by the rivers of Babylon आम्ही त्या बाबेलच्या त्या नदीच्या पात्रात बसलोय and we are remembering Zion. आणि आम्ही सियोनाच्या आठवणी. When you read this psalm now, you see it in different ways. तर तुम्ही हे गीत ऐकता, वाचता, हे गीत How can we sing the Lord's song in a strange land? आणि ते म्हणतात की आम्ही अनोळखी देशामध्ये देवाची गाणी कशी गाऊ. Our hearts want to go back to Zion. आमचं हृदय तळमळत आहे, आम्हाला पुन्हा सियोनात जायचंय. No. का? Because it's God's land. ती देवाची, They have a love for that land. आणि त्या भूमीसाठी इतकं प्रेम आहे त्यांना. Amen. आमेन. And if you look at it from Israel's perspective, आणि मग तुम्ही इस्रायलच्या दृष्टिकोनातून जर पाहाल, God started on a journey with Israel. देवाने इस्रायलची प्रवास सुरू केला In Egypt. आणि मिस्रामध्ये, Correct. बरोबर ना, मिस्रामध्ये. But where did that journey end? पण तुम्हाला माहिती तो प्रवास कुठे जाऊन संपला? In Jerusalem. यरूशलेमला जाऊन संपला. Because in Jerusalem they are waiting. कारण यरूशलेममध्ये ते वाट The पाहतात. Messiah will come. यरूशलेमात गेले, मग तिथून ते मसीहा येण्याची वाट पाहू लागले. Amen. Messiah will come. मसीहा येईल. Hallelujah. हालेलुया. Now let's look at Jerusalem for the church. आता मंडळीसाठी यरूशलेम किती Is महत्त्वाचं आहे? Jerusalem important to the church? मंडळीसाठी यरूशलेम महत्त्वाचं आहे का? Look at the New Testament. नवीन करार पहा. It was central to the ministry of Jesus. येशूची सेवा सगळी आजूबाजूला होती यरूशलेम. He was tried by Pilate over there. आपल्याला माहिती आहे, पिलाताद्वारे त्याला त्याच्यावर कटला He was crucified there outside the walls of Jerusalem. त्या वेशीच्या बाहेर त्याला वधस्तंभावर खिळलं. He was buried there. येशूला त्या वेशीच्या बाहेर पुरण्यात आलं. He resurrected from there. तिथून तो पुन्हा जिवंत झाला. He went back to heaven from the Mount of Olives. जैतुनाच्या पर्वतावर तो तसाच स्वर्गात गेला. The Holy Spirit came in Jerusalem. आणि पवित्र आत्मा यरूशलेममध्ये आला. The church was born in Jerusalem. मंदिरचा जन्म यरूशलेममध्ये The झाला. outpouring of the Holy Spirit took place there. आत्म्याचा वर्षाव तिथे झाला. And the Bible says that the Messiah will return to Jerusalem. आणि देवाचं वचन म्हणतं तो मसीहा परत त्याच पर्वतावर येईल. Amen. Jerusalem. यरूशलेमचं म्हणतं. I thought he's coming to Rome. मला तर म्हटलं रोममध्ये येईल तो. No. नाही, What about New York? न्यूयॉर्क पण चांगलं आहे. No. नको. Jerusalem. तो यरूशलेमच फरक आहे. आमेन. It's not important to the church. मग आता त्याचं येणं आपल्याला महत्वाचं आहे का? Yes. Israel. इस्रायलचा यरूशलेम Church. Jerusalem. मंडळीसाठी पण यरूशलेम. Messiah of Israel will come to Jerusalem. आणि मसीहा स्वतः यरूशलेमला येईल. Savior of the world जगात return to Jerusalem. जगाचा तारणारा पण तिथेच येणार. He's the same person. तोच आहे, तो सारखाच व्यक्ती आहे. Two different points of view. आणि सेम पर्सन, त्याच्या दोन प्रतिमा तो पाहतो, परंतु तो सारखाच आहे. So we can say, even for the church, म्हणून आपण म्हटलं सर हे म्हणू शकतो. the journey started in Jerusalem.
मंडळीचा प्रवास यरुशलेमेतून सुरू झाला. And where will it end? आणि तो कुठे संपणार आहे? यरुशलेमेतच When the संपणार. Lord comes. येशू येईल तेव्हा And then a new age will start. The kingdom age. इथून पुढे देवाचं राज्य सुरू होतं. Amen. आमेन. Amen. Hallelujah. हालेलुया. All right, let's move on now. पुढे जाऊयात आपण. Just look at this picture. This is a photograph I clicked. This is the first Protestant church in Jerusalem. पहिलं प्रोटेस्टंट मंडळी चर्च यरुशलेममध्ये In आहे. fact, the first Protestant church in the entire Middle East. सगळ्यात संपूर्ण आखाती देशातलं एक पहिलं चर्च आहे. It's called Christ Church. आणि त्याच्यात क्राइस्ट चर्च. Anglican, what we call your CNI. ते सीएनआय आपल्याकडे जसं सीएनआय तर सांगितलं चर्च. Lovely church, lovely fellowship. सुंदर चर्च आहे. This is their altar area. त्यांचं ऑर्डर आहे ते मीडिया आहे. Okay, now from the church perspective, okay, आता मंडळीच्या दृष्टिकोनातून यरुशलेमकडे पाहायची. why is this important? हा महत्वाचं. The Bible tells us फक्त शांतपणे शिकवलं that we are grafted in. की आम्ही आमचं इस्रायलमध्ये कलम करण्यात आलेलं आहे. Grafted in with Israel. आम्ही कलम केलेले असे लोक. That's what Romans 11:17 tells us. रोम 11:17 मध्ये तेच म्हटलेलं आहे. He does not say that you are there and they have been removed. आणि ते असं म्हणत आहे की ओके तुम्ही आता इथं आणि त्यांना बाजूला काढले असं म्हणत नाही. You're grafted among them, तो त्याच म्हणते की तुला इस्रायलमध्ये तुझं कलम कर. along with them. त्यांच्या बरोबर कलम केलेलं आहे. That means त्याचा अर्थ Israel is our family. याचा अर्थ इस्रायल हे तुमचं परिवार आहे. The Jewish people are our family. यहुदी लोक तुमचा परिवार आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. The Bible is telling us that. तर बायबल सांगते आपल्याला ते In the New Testament. नवीन काळ सांगतोय. Therefore, what is important for them is important to us. म्हणून जे त्यांना महत्वाचं तेच आपल्याला महत्वाचं आहे. And thus, again we come back. Israel and the church, two sides of the same आणि coin. म्हणून आता पुन्हा एकदा त्या ठिकाणी येतो आणि ते इस्रायल मंडळी हे नाण्याच्या दोन बाजू आहे. Because we are grafted in. Among them. आम्हाला त्यांच्यामध्ये कलम केला आहे. That tree which God started at the time of Abraham. आणि देवाने जणू काय ते झाड जे अब्रामाच्या वेळेस लावलं Abraham has physical children, अब्राहम म्हणजे त्याचे शारीरिक लेकर Jewish people, यहुदी लेकर and spiritual children, आणि आत्मिक लेकर all those who come through the Messiah Yeshua. सर्व म्हणजे येशू मसीहावर विश्वास करतात ते. One family. एक कुटुंब आपण. Hallelujah. हालेलुया. You know anyone who has adopted children? आणि कोणी दत्तक घेतलेले लेकर आहे असे लोक तो माहिती आहे का You know any तुम्हाला? family? माहित असेल तुम्हाला एक दत्तक घेतलेलं No, मुलगा आहे. right? Okay, now one adopted family. आता दत्तक घेतलेले लेकरामध्ये ते काय म्हणतात? Okay, now just imagine. आता They have कल्पना करा. one natural child and they have adopted one child. त्यांच्याकडे त्यांचं स्वतःचं लेकरू आहे आणि एक दत्तक घेतलेलं पण. The natural child is little naughty. आणि जो नैसर्गिक लेकरू त्याचं स्वतःचं लेकरू आहे, त्याला खोलकर आहे. And the adopted child is little more obedient. आणि जो दत्तक घेतलेला तो जरा चांगली आज्ञा पाळतो आहे बाबाच्या. Now both grow up. दोघं वाटतात. Suddenly now the adopted child आता जो दत्तक घेतलेला आहे cannot तो म्हणतो जे त्या आई वडिलांचं लेकरू आहे त्याला म्हणतो तुझा भाई. I am Lord of this house. मी आता ह्या घराचा पुरुष महत्वाचा आहे. हा Does that work? ते आवडेल का हो चालेल का ते? Doesn't work. तसं चालणार नाही. But that is what we are doing sometimes as a church. बऱ्याच वेळेस मंडळी म्हणून आपण तसं करतो. We're saying Israel out. Now we are the new Israel. आणि म्हणतो इस्रायल तू सांभाळ तुझं मी आता नवीन इस्रायल आहे. In the second session we look at this more deeply. दुसऱ्या सत्रामध्ये आणखी कोणावर बघू आपण. We look at the history of the church and we look at the New Testament. आणि मंडळीचा इतिहास पाहून आणि नवीन करावं. Shalom and thank you for watching this video. If you were blessed, then please click on like and please do subscribe to our channel. And if you would like to watch a few more of our teachings, then you may please click on these links over here, over here, over here, over here. And please do contact us. We would love to hear from you. You can contact us from the numbers that are mentioned on your screen. Thank you and Shalom. May God bless you.